सातारा. राहुल गावामध्ये लाकडी व्यवसाय आहे आमचा, लाकडी रव्याचा. तर का नाही सातारमध्ये आलो स्टॉलला, तर हे आपण चांगलं चालतंय, व्यवस्थित चालतंय, पैसे पाणी मिळते. किती वर्षापासून हा आपला माझी आता चौथी पिढी आहे. हां बाप्पा बसलं, आजोबा बसलं, पंतप्रधान बसलं, ही अशी आपली माझी चौथी पिढी आहे. म्हणजे हातकलेपासून सगळं बनवून देता. शेती नाही काय नाही, आपल्या ह्याच्यावर कलेवर. असं बाहेर कुठंपर्यंत गेला आतापर्यंत? मुंबईला गेलो आणि का बाजार बी करतो आणि तेवढंच ते गावी आमच्या. बाहेर गेला की प्रतिसाद कसा आहे? मिळतो आपला चांगला भाग आपल्या इकडं. नाव आशा आनंदा यादव आहे आणि सातारमध्ये पहिल्यांदाच आलेलं आहे बचत गटामध्ये. आणि आता ही आमची चौथी पिढी आहे आणि आपलं कराडमध्ये पण आपलं चांगलं खूप आपलं सहकार्य केलं सगळ्या महिलांनी. आणि आता पण इथं सहकार्यच करते ते आम्हाला. आणि आता ह्याच्यापासून जरा बरं आहे आम्हाला. बाहेर लांब कुठं गेलेला तुम्ही? बाहेर म्हणजे ह्याला गेलो, मुंबईला पण गेलेलो आम्ही. मुंबईपासून परत कराडमध्ये, कराडला गेल्यानंतर परत हे तिसरं. लोक हौशीनं बघत थांबतात ना. बघते ती लई लोक. परत तुम्हाला सगळं पत्रकार करते येते ती, परत फोटो काढते ती, कॅमेरा करते ती. आणि परत त्यांच्या संग आम्हाला फिरायला चला म्हणते ती, खरं पण आम्हाला ह्यातनं सवड होत नाही आम्हाला. धन्यवाद एवढंच. आपल्या महाराष्ट्रामध्ये पारंपरिक पद्धतीनं लाकडी वस्तू किंवा इतर बऱ्याच वस्तू बनवणारे कारागीर आहेत. फार मोठ्या प्रमाणात कारागिरी चालू आहे महाराष्ट्रात, पूर्ण देशामध्ये. आत्ताच्या हल्लीच्या काळामध्ये आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी कौशल्य रोजगार योजना किंवा उद्योजक विकास योजना भरपूर काही प्रमाणात आणलेल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातील हे जे भरारी लाकडी वस्तू बनवणारे हे जे दाम्पत्य आहे ह्यांच्याकडं बघून आम्हाला खूप आपल्याला सर्वांना अभिमान वाटेल अशी घटना आहे, गोष्ट आहे. ही लोक एवढ्या कष्टानं मेहनतीनं लाकडी वस्तू बनवत आहेत आणि त्याचा हा लाईव्ह डेमो आहे. तरी सरकारला आमच्या सर्व जिल्ह्यातील किंवा आपल्या भागातील सर्वांच्या वतीनं एक विनंती आहे, हे जे हातावर कातून वस्तू बनवत आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून मशिनरी, छोट्या छोट्या मशिनरी ह्या उद्योगासाठी लागतील तर मशिनरी द्याव्यात. मशिनरी घेण्यासाठी अर्थसहाय्य करावं आणि ते अर्थसहाय्य केल्यानंतर ह्यांचं प्रोडक्शन जे आहे ते वाढेल आणि त्या माध्यमातून त्यांचा रोजगार वाढला, खप वाढेल. प्रोडक्शन वाढल्यामुळं त्यांचं जीवनमान उंचावेल, इन्कम वाढेल. ह्याची शासनानं दखल